जय जिजाऊ. मी राहुल सदाशिव पोकळे, राष्ट्र सेवा समूहाचा संस्थापक अध्यक्ष. राष्ट्र सेवा समूहाच्या माध्यमातून गेले 15 वर्षापासून शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचं प्रबोधन संपूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे. त्या विचाराच्या प्रबोधनामधनं 15 वर्षामध्ये एक सक्षम वैचारिक पिढी आम्ही निर्माण करू शकल्याचा आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. परंतु समाजकारण करत असताना आमच्या असं लक्षात आलं की फार काळ समाजकारण आपण लोकांना न्याय देऊ शकणार नाही. आपल्या राजकारणाबरोबर सोबत जाऊन लोकांची समस्या सोडावी लागतील. यासाठी राजकारणासाठी राजकारण नव्हे तर समाजकारण करण्यासाठी राजकारण आम्हाला करावे लागणार आहे. यासाठी आम्ही निर्णय घेतला की प्रस्तावित कोणत्याही पक्षात न जाता शेतकरी कामगार पक्षामध्ये जाण्याचा. आपण असं वाटलं असेल की अचानकपणे प्रस्तावित पक्ष असताना शेतकरी कामगार पक्षामध्येच आम्ही का गेलो. शेतकरी कामगार पक्षाची पूर्णपणे विचारधारा ही सत्यशोधकी पुरोगामी असल्यामुळे, तेच एक कारण असल्यामुळं, त्याच ठिकाणी आमच्या कोणत्याही विचाराची तडजोड करावी लागणार नसल्यामुळं या आम्ही पक्षामध्ये जाण्यास ठरवलेलं आहे. या पक्षाला अत्यंत मोठा इतिहास आहे. यामध्ये क्रांतिकारकांचा, स्वातंत्र्य सैनिकांचा, सत्यशोधकांचा मोठा त्यामध्ये भरणा होता. त्यांनी सर्व काम केलं होतं. यासाठी आम्ही या पक्षामध्ये जात आहोत. प्रस्तावित पक्षाच्या विरोधामध्ये सिस्टीम उलटून टाकण्याची भाषा ज्यावेळेस आम्ही करत असतो तर प्रस्तावित पक्षामध्ये जाऊन आम्हाला त्या ठिकाणी कोणत्याही मदत करता येणार नाही. यासाठी या भागामध्ये अत्यंत नवा पर्याय आम्हाला द्यावाच लागणार आहे. यासाठी आम्ही या पक्षामध्ये गेलेलो आहोत. शेतकरी कामगार पक्षात कोण येऊ शकतं? ज्या लोकांना राजकारणात आजपर्यंत डावलले गेले आहे ते, ज्या लोकांना राजकारणामध्ये अनेकांकडून अपमानित व्हावं लागले आहे ते, ज्या लोकांना आज तागायत संधी मिळाली नाही ते, ज्या लोकांना काहीतरी नवीन करावं असं वाटतं ते, ज्या लोकांना या ठिकाणची बरबटलेली व्यवस्था उलथून टाकायची वाटते ते, या सर्व लोकांना एक सक्षम पर्याय म्हणजे शेतकरी कामगार पक्ष. म्हणून मी सर्वांना आव्हान करतो की आपण सर्वांनी आमच्या सोबत यावं, आपण संघर्ष करूयात, संघटित होऊयात, या भागामध्ये अत्यंत नवं काहीतरी वेगळं करून दाखवूयात आणि शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडूयात. आपण सर्वांनी या सहभागी व्हा. ऊठ तरुणा जागा हो, शेतकरी कामगार पक्षाचा धागा हो.